Hello everyone, welcome to the Sammy's Vibe Craft. Here I am with the another one content. So let's begin with that. तर या व्हिडिओमध्ये मी कोल्हापूरमधलं सगळ्यात फेमस असं कॉलेज, डिमांडेबल कॉलेज, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर या कॉलेज रिगार्डिंग मी तुम्हाला गोष्टी शेअर करणार आहे. ह्याचे डिपार्टमेंट कोणते या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत, एंटायर स्ट्रक्चर कसं आहे, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर या कॉलेजचं एंट्री गेट आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही एक ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूट आहे कोल्हापूरमध्ये आणि हे मोस्ट डिमांडेबल अँड पॉप्युलर कॉलेज आहे फॉर अ डिप्लोमा. ओके, डिप्लोमासाठी हे सगळ्यात आणि ते खूप हाय मेरिट जातात. हे कॉलेज हे शिवाजी युनिव्हर्सिटीच्या रोडच्या इथेच विद्यानगर हा असा एरिया सांगतो. आणि श्यामचा वडा जो कोल्हापूरचा फेमस वडा आहे त्याच्याबरोबर एक्झॅक्टली साईडला हे कॉलेज लोकेटेड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ कोल्हापूर, त्याच्या समोर बरोबर हे कॉलेज आहे. तर तुम्ही इथे बसनी किंवा तुमचं स्वतःचं काही प्रायव्हेट बाईक कार असेल तर येऊ शकता. कॉलेजच्या बरोबर समोर स्टॉप देखील आहे. आपण CBSE जाणाऱ्या बसनी कॉलेजमध्ये येऊ शकतो. सायबर साईड करून देखील आपण या कॉलेजमध्ये बॅक साईड करून एंट्री करू शकतो. तुम्ही गेटमधून एंटर झाल्यावरती हा एक्झॅक्ट असा वॉकिंग एरिया आहे जो मी बघू शकता. हा कम्प्लीट ग्रीनरी टाईप रोड जो आत एंटर केल्यानंतर दिसतो, तुम्ही बघू शकता इमेजमध्ये. एंट्री केल्यानंतर बरोबर आपल्या राईट साईडला मस्त असं सिटिंग अरेंजमेंट, एक असं गार्डन टाईप केलेलं आहे फॉर द स्टुडंट रिलॅक्सेशन. इथे तुम्ही बघू शकता मस्त बेंचेस, इथे मुलं स्टडी वगैरे गप्पा गोष्टी मज्जा मस्ती चालू असते, असा एक एरिया इथे आहे. त्याच्या पुढे असा मस्त सुंदर असा एक कॉलेज रिगार्डिंग असं डेकोरेटिव्ह पीस इथे केला आहे. त्याच्या साईडूनच असं खाली जाण्यासाठी एक स्लोप आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर इथून खाली गेल्यावरती फर्स्ट बिल्डिंग येते, ज्याचं G बिल्डिंग असं नेम आहे. तर 3 डिपार्टमेंट आहेत इथे. 3 फ्लोअरची बिल्डिंग असून याच्यामध्ये टोटल 3 डिपार्टमेंट आहेत, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड IT. तर मी आतमधून स्ट्रक्चर दाखवते. तर हा जो बेसिक हा जो खालचा फ्लोअर आहे इथे मेकॅनिकल असतं आणि हा त्यांचे क्लासरूम्स आणि लॅब्स वगैरे इथे आहे. आणि त्याच्यानंतर जो सेकंड फ्लोअर आहे तो इलेक्ट्रिकल आणि सगळ्यात वरचा फ्लोअर जो आहे तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सेकंड डोअरनी आता बाहेर येते, तुम्ही बघू शकता इथे समोर पार्किंग एरिया वगैरे आहे आणि हा आहे तो डोअर. आणि याच्या बरोबर समोर असं मोठं ग्राउंड आहे कॉलेजच्या बरोबर बॅक साईडला. इथे कॉलेजचे स्पोर्ट्स डे त्याच्यामध्ये भरपूर डिफरंट असे स्पोर्ट्स होतात. कॉलेजच्या गेटपासून बरोबर आत आल्यानंतर तुमच्या लेफ्ट साईडला असा एक ओपन जिम एरिया आहे. आणि या ओपन जिमच्याच पाठीमागे तुम्ही ते बघू शकता तर तिथे पार्किंग एरिया देखील आहे. ही मेन बिल्डिंग आहे A बिल्डिंग. इथे सध्या आता गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ कोल्हापूरचं स्टुडंटचं शेड्यूल कंडक्ट होतं आहे. पण आधी फर्स्ट इयर डिप्लोमाच्या स्टुडंटचं शेड्यूल इथे कंडक्ट व्हायचं. तर हे असे काही आतमधून मी शॉर्ट्स घेतले आहेत. हे क्लासेस आहेत A बिल्डिंगमध्ये, आतमध्ये असा रो आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तिथूनच समोर गेल्यावरती असं एक वॉकिंग एरिया टाईप आहे. ए बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरवरती हा तिथेच मोठा असा एक सेमिनार हॉल आहे, तर तुम्ही इथे बघू शकता. ए बिल्डिंगच्या बेस फ्लोअरवरती हा एक असा ओपन स्टेज आहे. तर इथे ट्रॅडिशनल डे गॅदरिंग किंवा कॉन्व्होकेशन हे सगळे फंक्शन या ठिकाणी सेलिब्रेट केली जातात. तर इथे तुम्ही बघू शकता असं डेकोरेटिव्ह या ओपन हॉलला केलं जातं फंक्शनच्या रिगार्डिंग. तर गेटमधून एंट्री केल्यावरती लेफ्ट साईडला F बिल्डिंग आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर F बिल्डिंग ही इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल ह्या 2 डिपार्टमेंटसाठी बिल्डिंग आहे. हे आतमधून असं त्याचं स्ट्रक्चर आहे. 3 फ्लोअरची टोटल अशी एक बिल्डिंग आहे. हे बेस फ्लोअर 2 जे आहेत तिथे सिव्हिल डिपार्टमेंट असतं आणि वरचे टॉपमोस्ट 2 फ्लोअर हे इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटसाठी आहेत. आणि हा त्याचा गेट आहे त्या बिल्डिंगसाठी. तर तुम्ही इथे बघू शकता एंट्री गेट आहे F बिल्डिंगसाठी. तर आपण आता परत हे मेन सर्कल जिथून मी मगाशी बोलले की वॉकिंग एरिया आहे, तो हा मेन सर्कल ठिकाणी आपण येतोय. तर F बिल्डिंगच्या साईडलाच ही E बिल्डिंग आहे. ही लायब्ररी आहे कॉलेजची, एंटायर कॉलेजची. तर लायब्ररी 2 फ्लोअरची ही पूर्ण लायब्ररी आहे.
तर हे असं त्याचं एंट्री स्ट्रक्चर आहे, जो आपलं वॉकिंग एरिया आहे तिथेच. तर खूप अशी मोठी लायब्ररी आहे, हे एंटायर स्ट्रक्चर आहे आतमधलं. तर इथे आपल्याला एक कार्ड देतात ॲडमिशन झाल्यावरती आणि त्याच्यावरती आपण बुक इयर वाईज घेऊ शकतो. त्यानंतर स्टुडंटचं मेन इम्पॉर्टंट अट्रॅक्शन कॉलेजसाठी ते म्हणजे कॅन्टीन. तर कॉलेजसाठी एक ह्यूज असं कॅन्टीन आहे. बिल्डिंगच्या साईडला जसं कॅन्टीन असा एक बोर्ड आहे, तिथून खाली असं स्लोप आहे. तर त्या स्लोपपासून पुढे गेल्यावरती हे कॅन्टीन येतं. ग्राउंडच्या बरोबर समोर हे कॅन्टीन आहे. तर हे मेन्यूज आहेत जे कॅन्टीनमध्ये अवेलेबल आहेत. तिथे चहा, कॉफी खूपच मस्त टेस्ट आहे. वडापाव पण खूप मस्त टेस्टी आणि यम्मी आहे. तर भात, आमटी, चपाती, भाजी या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. तर हे असं आतमधून कॅन्टीनचं स्ट्रक्चर आहे. लायब्ररीच्या बरोबर समोर ही बी बिल्डिंग जी एक्झाम डिपार्टमेंट आहे. या ठिकाणी सगळे एक्झामचं रिगार्डिंग प्रोसेस किंवा काही प्रॉब्लेम्स असेल तर आपण इथे जाऊ शकतो. तर त्याच्याबरोबर समोर हे बिल्डिंग सी आहे वर्कशॉपसाठी आणि त्याच्या साईडलाच बिल्डिंग डी आहे जे मेटालॉजी डिपार्टमेंटसाठी ही बिल्डिंग आहे. सी बिल्डिंगच्या साईडला कॉलेजचं स्टेशनरी हे शॉप आहे, जिथं फॉर्म्स किंवा फाईल्स कॉलेजचे वगैरे असे मिळून जातात. सो दिस ऑल अबाउट द गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर कॉलेज रिगार्डिंग इन्फॉर्मेशन मी पूर्ण कवर केली आहे. तर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हव्या असेल रिगार्डिंग मेरिट्स किंवा काही सिलेबस असतं वगैरे या सगळ्या गोष्टी जर हव्या असतील, सो डू लेट मी नो इन कमेंट सेक्शन. सो थँक्स फॉर वॉचिंग.